बघा पावडे साहेबांचा काय प्रश्न आहे, दान कोणाला करावं, करावं का नाही करावं, आहे की नाही. देवानी तर दान करायला लावलेलं आहे. कोणतं? एक जन्माचं. ते आपल्याच्यानी तर होत नाही, आणि ते होत नाही म्हणून बाकीचे दान करायला च्या पाठीमागं लागलेलो आहे. देवानी दान करायला लावलेलं आहे, परंतु सिद्धांतिक जर बघितलं अयतुक करायला लावलेलं आहे, आवडीपूर्वक करायला लावलेलं. जर ते होत नसेल तर काहीच करू नका, अशा विचाराचा मी आहे. पहिला तर एक भाव निर्माण करा, ज्ञान घ्या, समजून घ्या, जाणून घ्या, आणि मग दान करायला लागा. दान असं द्या की एका हाताने केलं तर दुसऱ्या हाताला कळालं नाही पाहिजे. आपली पंगत असेल तर साऱ्या गावाला साऱ्या नातेवाईकाला माहीत राहते, आज यांची पंगत आहे, आज यांची पंगत. बाबाच्या आश्रमात 25 लोक ना आपले 100 लोक तिथं राहतात. आपण त्यांना कामाला लावलेलं असतं. करायचं कशासाठी, मिळणार काय, आणि कोणाला ज्याला गरज आहे त्याला करा. तिथं अगोदर 100 पोते गावाचे, तिथं 101 पोतं आणून टाकलं तर काय दानाचा फायदा. ते पोते खराब होणार आणि आश्रमाच्या पाठीमागं फेकल्या जाणार. पंचावतार उपार करणार, भाज्याच भाज्या, 56 भोग, आणि जेवताना सारे लोक जेवून जातात तर नंतर कळतं का अरे उपाराचं ताटं तसेच राहिले. ते करणार काय, द्या फेकून, उपयोग काय. थोडं करा, व्यवस्थित करा, हेतुवीन करा, आवडीपूर्वक करा. देवाला खूप भाज्यांची खूप याची अपेक्षा नाही आहे. सुदाम्याने काय दिले, मुठभर पोहे, त्याच्या पोह्याच्या बदल्यात देवाने काय दिलं. आपल्याला तर देवाचं ज्ञान आणि प्रेम आणि ते वाटण्यासाठी देवाने हे सारा उपद्याप केलेला आहे. त्याच्यासाठी देवाने अपेक्षा केलेली कसं तुम्हाला हे मिळेल. त्याच्यामुळं दान याच्या गोष्टी या आम्ही नंतर निर्माण केल्या. इतकं द्या, असं द्या, तसं द्या. मी तर म्हणतो जिथं गरज आहे तिथं द्या. गरज नाही आहे ना, काय द्यायची गरज नाही. गरज आहे तिथं द्या ना. पण गरज तुम्हाला लक्षात येत नाही किती गरज आहे. कारण बाबा यांनी जर काढला आश्रम तर 10 वर्ष त्या आश्रमाचं कामच चालू राहतं. कारण गरज आहे असं दाखवत राहतं. मंदिर काढलं तर 10 वर्ष ते चालू राहतं. तो आम्ही पैसे नोटा छापण्याचा कारखाना खोलेल राहतो. काय करायचा प्रयोग तुम्हाला एक सांगतो. कोणी बाबांनी आश्रमाला मंदिराला जागा घेतली का, तुमच्याकडे काही का नसे ना, तुम्ही 2, 4, 5 जणांनी जायचं. बाबा तुम्ही कोणाकडे मागू नका, आम्ही तुम्हाला 5 जण पूर्ण आश्रम बांधून देतो. ते बाबा म्हणतात नाही जमणार, तुम्ही काय द्यायचं ते द्या. नियत लगेच लक्षात येईल. हां अहो नोटा छापण्याचा कारखाना बंद झाला तर उपयोग काय. आम्हाला दररोज कोंबडीची अंडी घ्यायची सवय, तुम्ही डायरेक्ट कोंबडी द्यायला निघाले, मग कसं काय जमान. मंदिर झाल्यानंतर मग कोणाकडे मागायचं आम्ही. आलं लक्षात तुमचा हेतू. हां बर. आता रस्त्यातले पारदेचे पुराचे पैसे मागतात, 5 रुपये 2 रुपये लोक देते. तर ते माझ्या लक्षात आलं का पारदेच्या पुढे दिलं तर त्यांच्या मायबाप पैसे घेते, दारू पितो. मग मी काय केलं ते आता सांगतो. कोणा राम येतो जाऊ नको. मी तुझे का यवतमाळचे फार मोठे वकील आहेत, अत्यंत श्रीमंत आहेत, अत्यंत भाविक आहे, धर्माचे. माझ्या घरी आले तिथून आम्ही निघालो गाडीत त्यांच्या, आणि मंदिरात जाऊ म्हणून छान राजकमल चौकात. बाबा वेळ झाला तरी चालेल, पण आज तुम्ही नाराज नका. नाही नाही, मी नाराज व्हायचं काय कारण आहे. मी नाराज नाही होत. तुमची तयारी असेल तर 12 वाजेपर्यंत.